सोलापूर ग्रीन मिशनचे संस्थापक सूर्यप्रकाश राजेश कोठे यांच्या संकल्पनेतून आयोजित एक घर एक झाड उपक्रमाचा शुभारंभ थाटात पार पडला। वाढतं तापमान, प्रदूषण आणि पाणी टंचाई यासारख्या गंभीर समस्यांवर प्रभावी उपाय म्हणून सोलापूर ग्रीन मिशनचे संस्थापक तथा पश्चिम महाराष्ट्र पद्मशाली संगमचे अध्यक्ष डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांच्या संकल्पनेतून एक घर एक झाड हा महत्त्वाकांक्षी पर्यावरणपूरक उपक्रम सुरू करण्यात आला आहे। या अभियानाचा शुभारंभ गुरुवारी 21 मे रोजी अक्कलकोट रोड परिसरातील गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक कॉलेज परिसरातील वॉकिंग ट्रॅक इथं उत्साहात पार पडला। या कार्यक्रमाला अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी, सोलापूर शहर मध्यचे आमदार देवेंद्र कोटे, महापौर विनायक कोंड्याल यांची प्रमुख उपस्थिती होती। मात्र संपूर्ण उपक्रमाचे केंद्रबिंदू ठरले ते डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे, ज्यांनी हरित सोलापूर सुंदर सोलापूर या संकल्पनेतून शहर हरित करण्याचा संकल्प मांडला। डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांच्या पुढाकारातून शहरात तब्बल 5000 वृक्षारोपांचं मोफत वितरण करण्यात येत आहे। प्रत्येक घरात किमान एक झाड असावं या उद्देशानं कदंब, गुलमोहर, पिंपळ यासारखी 8 ते 10 फुटी वृक्षरोपं नागरिकांना मोफत देण्यात येत असून त्यांची निगा राखण्यासाठी विशेष नियोजनही करण्यात येणार आहे। कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांनी पर्यावरण संवर्धनासाठी जनसहभाग अत्यंत महत्त्वाचा असल्याचं सांगत वृक्ष लागवड ही काळाची गरज असून प्रत्येक नागरिकानं या चळवळीत सहभागी व्हावं असं आवाहन केलं। आम्ही फक्त रोप देत नाही आहोत, आम्ही आशा देत आहोत, आम्ही शुद्ध हवा देत आहोत आणि आपल्या मुलांच्या सुरक्षिततेसाठी, सुरक्षित भविष्यासाठी एक हिरवा वारसा निर्माण करत आहोत। माझी सर्व सोलापूरकरांना नम्र विनंती आहे की रोप घेऊन फक्त घरी जाऊ नका, ते प्रेमाने लावा, त्याला पाणी द्या, त्याची काळजी घ्या। कारण आज जे छोटे रोप आपण लावत आहोत त्याची सावली हजारो लोकांना पुढे ते देणार आहे। आपण घर बांधतो, गाडी घेतो, संपत्ती करतो, पण जर हवा शुद्ध नसेल, जर पाणी नसेल, वातावरण सुरक्षित नसेल तर त्याचा काय उपयोग आहे। आणि म्हणूनच आज आपण सर्वांना एक संकल्प घेऊया, आपण सर्वांनी मिळून की माझे घर माझे झाड, आज एक झाड उद्या हरित सोलापूर, असा एक संकल्प करूया। मी विशेषतः सर्व तरुणांना आवाहन करतो की फक्त सोशल मीडियावरती फोटो काढून टाकू नका, तर आपण लावलेलं झाड अभिमानाने टाका आणि हॅशटॅग एक घर एक झाड हा अभियान फोटो सर्व सोलापूरकरांपर्यंत पोहोचवा आणि तो वाढवा, हा संकल्प करा। या प्रसंगी आमदार देवेंद्र कोठे, आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी डॉक्टर सूर्यप्रकाश कोठे यांनी हाती घेतलेल्या या स्तुत्य उपक्रमाचं कौतुक केलं। संपूर्ण जगाचा विचार करता जे काही परिणाम पर्यावरणाच्या बदलामध्ये ऋतूमध्ये होत आहेत, आणि आता खऱ्या अर्थाने कुठंतरी ही एक गरज आहे की प्रत्येक नागरिकांनी आपल्या स्वतःची जबाबदारी स्वीकारत आपण जर आताच वृक्षारोपण केलो नाही तर येणाऱ्या काळात याचा मोठा परिणाम आपल्या शहरावरती राहू शकतो। आणि कुठंतरी प्रत्येक सामाजिक कार्याची मला वाटतं एक सुरुवात कुणीतरी केली तर त्याचा आदर्श इतर जण घेत असतात। मग समाजात काम करणारे राजकारणी लोकप्रतिनिधी असतील, वैद्यकीय क्षेत्रातले लोक असतील, विधी क्षेत्रातले लोक असतील, ज्यांना कोणालाही समाजात जो एक मानणारा वर्ग असतो अशा लोकांकडनं जर असे सामाजिक उपक्रमाचे आदर्श निर्माण होत गेले तर निश्चितच सामान्य लोकांमध्ये अतिशय चांगला संदेश यातनं जातो। आता अनेकांना वाटेल की 5000 रोपं लावले म्हणजे काय शहर पूर्ण थंड होणार आहे का, तर मी म्हणेल की एक सकारात्मक सुरुवात डॉक्टर साहेबांनी या ठिकाणी केलेली आहे। डॉक्टर साहेबांनी जो सोलापूर ग्रीन मिशन एक घर एक झाड हा उपक्रम सुरू केलेला आहे, हा सुद्धा एक रोल मॉडेल आपल्या शहरासाठी लागेल। मी डॉक्टर साहेबांना मनापासून धन्यवाद देतो की या उपक्रमामध्ये निश्चितच खूप मोठा बदल घडणार आहे। खूप कौतुक करतो, म्हणजे 5000 रोपं 5000 झाडं लावायचं काम ते करतात। आज देश ज्या पद्धतीनं वाढायला लागलाय, म्हणजे सिमेंटचं जंगल ज्याला म्हणतो हे वाढायला लागलंय, विकास कामं होत असताना आज म्हणजे परत माणूस ग्रीन एनर्जी म्हणजे पूर्वी ज्या पारंपरिक ऊर्जा स्रोत जे होते त्याच्याकडे आपण वळतोय। म्हणजे जग कसं
पोल्युशन कमी करता येईल, टेम्परेचर कसं कमी करता येईल, जिथं जिथं झाडं लावले, जास्त झाले तिथं पावसाचं प्रमाण, तिथलं टेम्परेचर, हा एकूण पर्यावरणाचा समतोल राखण्याचं काम जे झाडं करतात. या सिद्धरामेश्वरांच्या भूमीत डॉक्टर साहेबांनी तुम्ही जे काम केलं हे खूप कौतुकास्पद आहे. महापौर विनायक कोंड्याल यांनी सोलापूरच्या ग्रीन मिशनच्या कार्याला महानगरपालिकेकडून सर्वतोपरी मदत केली जाईल असं आश्वासन दिलं. निश्चित आपण फूड कोर्टच्या माध्यमातून अनेक जर काय आपण स्टॉल असतील इथं स्टॉल आपण या ठिकाणी उभा करण्यास परमिशन आपण या ठिकाणी महानगरपालिकेकडून देऊ. त्यांना 6 महिने कुठलीही भाडं आपण न आकारता त्यांना पहिले सेट होण्यासाठी आपण जर या ठिकाणी दिलं तर निश्चित या भागाची परिसराची या ठिकाणी काळजी घेतली जाईल. या ठिकाणी या परिसराचं संवर्धन देखील होईल असं मला वाटतंय. आणि निश्चित आपण तुम्ही जे आम्हाला सोलापूर वासियांना एवढं सुंदर 5 कोटीचं जवळपास आम्हाला या ठिकाणी वॉकिंग ट्रॅक असेल, लोकांना चालण्यासाठी जे आम्हाला या ठिकाणी हे करून वॉकिंग ट्रॅक करून दिलंय त्याचं निश्चित आम्ही या ठिकाणी आपण ह्याचं संवर्धन करू. आणि येणाऱ्या काळामध्ये अनेक फूड कोर्ट या ठिकाणी आपण बसवण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करू. आणि नागरिकांना देखील या ठिकाणी मी विनंती करतो की आपण देखील या ठिकाणी काय छोटे मोठे जर कार्यक्रम घेता आले, आपल्या घरातले सांस्कृतिक असेल, कुठलीही बर्थडे पार्टी असेल, या ठिकाणी जर आपण केलं तर या मोफत आपण महानगरपालिकेच्या वतीने तुम्हाला ह्याची इथं परमिशन द्यायचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करू. आणि निश्चित एक चांगलं या जागेचं वापर आपण या ठिकाणी करू असं सांगू इच्छितो. अजून एकदा डॉक्टर सूर्यप्रकाश कोटे सर यांना विशेष धन्यवाद देतो की अतिशय चांगला कार्यक्रम आपण घेतला. एक घर एक झाड असा हा जो कार्यक्रम घेतला आपण, वाढत्या तापमानामुळे असेल, प्रदूषणामुळे असेल, आपण चांगलं या ठिकाणी काम करतात. तुम्हाला विशेष या ठिकाणी धन्यवाद देतो. यावेळी वनमित्र प्रवीण तळे यांनी वृक्ष संवर्धनाबाबत मार्गदर्शन केलं. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन राधिका जाधव यांनी केलं, तर माजी प्राचार्य वासुदेव इप्पलपल्ली यांनी आभार प्रदर्शन केलं.